चला थोडं इतिहासात जाऊया. कल्पना करा 26 जानेवारी 1950चा तो दिवस. भारत एक नवं प्रजासत्ताक म्हणून जन्माला आलंय, पण त्याच्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा आहे. आणि याच ऐतिहासिक प्रश्नाचं उत्तर दडलं होतं आपल्या राज्यघटनेच्या एका कलमात. कलम 8. या एका कलमाने भारताच्या नागरिकत्वाची व्याख्याच बदलून टाकली. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न होता त्या लाखो लोकांचा, जे भारतीय वंशाचे तर होते पण भारताच्या सीमेबाहेर राहत होते. त्यांचं भविष्य नेमकं काय असणार होतं? बघा, झालं असं होतं की ब्रिटिश राजवटीमुळे लाखो भारतीय जगभर पसरले होते. फिजी, मलेशिया, सुरिनाम अशा अनेक देशांमध्ये पिढ्यानपिढ्या ते तिथे राहत होते. आता स्वतंत्र भारताने त्यांना आपलं म्हणायचं की परक? हा खरंच एक मोठा कायदेशीर आणि तितकाच भावनिक पेच होता. पण या गुंतागुंतीच्या प्रश्नावर आपल्या घटनाकारांनी एक अतिशय स्पष्ट आणि धाडसी उत्तर शोधून काढलं होतं. आणि ते उत्तर म्हणजे कलम 8. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कलम 8 ही एक खास तरतूद होती. ही फक्त त्या लोकांसाठी बनवली होती जे भारतीय वंशाचे होते, पण 26 जानेवारी 1950 रोजी भारताबाहेर राहत होते. त्यांना आपल्या भारतीय कुटुंबाचा एक भाग बनवून घेण्याचा हा एक कायदेशीर मार्ग होता. पण थांबा, इथे एक मेख होती. फक्त भारतीय वंशाचं असणं पुरेसं नव्हतं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं होतं. आणि ती म्हणजे नोंदणी. या कलमाखाली नागरिकत्व मिळवण्यासाठी एक अगदी सरळ 3 टप्प्यांची प्रक्रिया ठरवण्यात आली होती. ही प्रक्रिया तशी सोपी होती. पहिला टप्पा होता वंशाचा, म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किंवा त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी किंवा आजी आजोबांपैकी कोणीतरी अविभाजित भारतात जन्मलेलं असावं. दुसरा टप्पा होता वेळेचा, म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी ती व्यक्ती परदेशात राहत असावी. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता कृतीचा, म्हणजे भारतीय दूतावासात जाऊन नागरिक म्हणून नोंदणी करणं. आता बघा, कोणताही कायदा कागदावर एक असतो आणि प्रत्यक्षात वापरताना त्याची खरी कसोटी लागते. कलम 8चंही अगदी तसंच झालं. पहिला मोठा कायदेशीर पेच उभा राहिला तो कुलथील मम्मू विरुद्ध केरळ राज्य या खटल्यातून. आणि प्रश्न हा होता की ही जी नोंदणी आहे ती फक्त एक फॉर्मॅलिटी आहे की तिच्याशिवाय नागरिकत्व मिळूच शकत नाही? यावर सर्वोच्च न्यायालयाने एकदम स्पष्ट निकाल दिला. कोर्टाने ठामपणे सांगितलं की नोंदणी ही काही फक्त औपचारिकता नाहीये, तर नागरिकत्व मिळवण्यासाठी ती एक अत्यावश्यक अट आहे. याला कोणताही अपवाद नाही. या निकालाने एक गोष्ट काळ्या दगडावरची रेघ बनली की तिसरी पायरी ओलांडल्याशिवाय नागरिकत्व मिळणार नाही. कुलथील मम्मू प्रकरणात नेमकं हेच झालं. नोंदणी केली नाही आणि नागरिकत्व नाकारलं गेलं. बरं, आता दुसरा प्रश्न होता वेळेचा. भुराव शिंदे विरुद्ध भारतीय संघ या खटल्यात विचारलं गेलं की समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म 1950 नंतर परदेशात झाला असेल तर त्याला कलम 8चा फायदा मिळू शकतो का? इथेही कोर्टाने कोणतीही शंका ठेवली नाही. त्यांनी स्पष्ट केलं की कलम 8 हे फक्त एका विशिष्ट तारखेसाठी, म्हणजे 26 जानेवारी 1950 साठी बनवलेलं होतं. जणू काही त्या दिवसापुरतीच ती एक संधी होती. त्यानंतर जन्मलेल्यांसाठी मग नागरिकत्वाचा वेगळा कायदा, म्हणजे 1955चा कायदा लागू होणार होता. हेच बघा ना, राजेश आणि प्रियाच्या उदाहरणावरून हे अगदी स्वच्छ होतं. राजेशचा जन्म 1948चा, तो 1950 मध्ये परदेशात होता आणि त्याने नोंदणीही केली, तर तो भारताचा नागरिक झाला. पण प्रियाचा जन्म कधीचा? 1952चा, म्हणजे घटनेच्या अंमलबजावणीनंतरचा. त्यामुळे तिला कलम 8 लागूच झालं नाही. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की कलम 8 नेमकं कसं काम करत होतं. पण मग आज त्याचं काय महत्त्व आहे, त्याचा वारसा काय आहे आणि त्याची जागा आता कोणत्या कायद्याने घेतली आहे? हे लक्षात घ्यायला हवं की कलम 8 हे काही कायमस्वरूपी नव्हतं. ती फक्त एका विशिष्ट ऐतिहासिक गरजेपोटी, म्हणजे देशाच्या जडणघडणीच्या काळात तयार केलेली एक तात्पुरती संक्रमणकालीन तरतूद होती. खरं तर हा एक मोठा प्रवास आहे. 1950 मध्ये कलम 8ने एक वाट तयार केली. त्यानंतर 1955 मध्ये नागरिकत्व कायदा आला, ज्याने अधिक व्यापक नियम बनवले. आणि आज तर आपल्याकडे OCI सारखी योजना आहे, जी भारतीय वंशाच्या लोकांना भारताशी एका वेगळ्याच नात्याने जोडून ठेवते. कलम 8 ज्या मूळ तत्वावर उभा आहे त्याला कायद्याच्या भाषेत ज्यूस सॅंग्विनस, म्हणजे रक्ताचा हक्क असं म्हणतात.
याचा सरळ अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व ती कुठे जन्माला आली यावर नाही, तर त्या व्यक्तीच्या पालकांचं किंवा पूर्वजांचं नागरिकत्व काय होतं यावर ठरतं. आणि हाच तर कलम 8चा सगळ्यात मोठा वारसा आहे. या कलमाने एक महत्त्वाचं तत्त्व घालून दिलं की भारतीय ओळख ही फक्त भूगोलावर अवलंबून नाही, तर ती वंश आणि परंपरेच्या धाग्यांनीही विणलेली असू शकते. कलम 8चा हा सगळा इतिहास आपल्याला आज एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. आजच्या या ग्लोबल जगात, जिथे लोक देशांच्या सीमा ओलांडून जगभर पसरले आहेत, अशा वेळी एका राष्ट्राने आपले लोक कोणाला मानायचं आणि आपलेपणाची सीमारेषा कुठे आखायची, हा प्रश्न विचार करायला लावणार आहे.